गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आज आहे अवनीशचं, आरूचं आणि परीचं ॲन्युअल फंक्शन. तर आजचा डे खूप स्पेशल आहे. तर मग आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मग आम्ही वरती बसलो होतो टी व्ही बघत. नंतर हे बघा अवनीश त्याच्या शेकरमध्ये मस्त चॉकलेट शेक एन्जॉय करत आहे आणि थोडीशी नाटके पण करतो आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही दुपारी मस्त सगळेजण बसून दंगल मूवी एन्जॉय करत होतो, कारण की सगळ्यांनाच ही मूवी खूप आवडते. म्हणून आम्ही सगळे मस्त बसून दुपारी दंगल मूवी एन्जॉय करत बसलो होतो. त्यानंतर संध्याकाळी अवनीशचं ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्यांना सोडण्यासाठी आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं. म्हणून मी, दीदी, अवनीश आम्ही तिघं घरून निघत होतो रेडी होऊन त्याच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर मग रस्त्यामध्ये पण आम्ही थोडेसे व्हिडिओज घेतले, कारण की त्याची स्कूलमध्ये पोचण्यासाठी आम्हाला थोडंसं टाईम होतं. म्हणून आम्ही गाडीवर पण थोडीशी मस्ती करत थोड्या वेळानंतर आम्ही फायनली त्याच्या स्कूलमध्ये पोचलो. आणि तिथं पोचल्यावर आम्हाला परी भेटली. तर मग आम्हाला परीला अवनीशला सोडण्यासाठी जायचं होतं त्याच्या मॅमकडे. तर मग त्यानंतर दीदी, मी, अवनीश आणि परी आम्ही चौघं जात होतो. त्यानंतर तिकडचं डेकोरेशन पण खूप चांगलं होतं आणि आम्ही गेलो होतो देवगिरी ग्लोबल अकॅडमीमध्ये. मग दीदीसोबत पण थोडेसे व्हिडिओज घेतले आणि त्यानंतर भेटलं मला आरू. तर मग आरूसोबत पण आम्ही खूप व्हिडिओ घेतले. तो पण खूप क्यूट दिसत होता, त्याचं ड्रेसिंग पण खूप चांगली होती. मग त्यासोबत थोडेसे व्हिडिओज घेतले, फोटो काढले आणि त्यानंतर हे बघा त्याच्या डान्ससाठी तो फुल रेडी झाला होता आणि तो खूप क्यूट दिसत होता. संध्याकाळ झाली होती म्हणून तिकडचं वातावरण पण खूप चांगलं होतं. आणि मग स्क्रीनवर आम्ही आरूचे व्हिडिओज बघितले. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काची आमची मस्ती कशी वाटली आणि आमचे आरूचा, परीचा आणि अवनीचा डान्स कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगसाठी थोडासा वेट करा. बाय.